नमस्कार. मी आहे डॉक्टर अजित पाटील आणि परीस फाउंडेशनतर्फे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला वाटतो की यशाचा जणू काही पासवर्डच आहे, आणि तो शब्द आहे मल्टीटास्किंग. पण खरंच का हो? हा मल्टीटास्किंग नावाचा मंत्र आपल्याला सुपर एफिशियंट बनवतो की हा आपल्याच मनाचा एक मोठा खेळ आहे, एक भ्रम आहे? चला आज हेच समजून घेऊया. बरं, आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी एकाच वेळी 10 कामं करणं म्हणजे काय ते बघू. मग आपला मेंदू याबद्दल काय म्हणतो, त्याचं वैज्ञानिक सत्य काय आहे ते उलगडू. यानंतर काही संशोधनाचे धक्कादायक निष्कर्ष आहेत ते पाहू. भारतात याचे काय परिणाम होत आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर पडून आपली कार्यक्षमता कशी वाढवायची यावरही बोलू. चला तर मग सुरुवात करूया त्या एका वाक्यापासून जे आपण खूप अभिमानाने एकतर स्वतः म्हणतो किंवा दुसऱ्यांकडून ऐकल्यावर एकदम इम्प्रेस होतो. अहो, मी एकाच वेळी 10 कामं करतो. हे वाक्य म्हणजे आजच्या धावपळीच्या जगात जणू काही स्मार्टनेसचं, इफिशियन्सीचं सर्टिफिकेटच झालंय, नाही का? पण थांबा, ही खरंच हुशारी आहे की आपण आपल्याच डोळ्यात धूळफेक करतोय? जरा आठवून बघा, ऑफिसचा महत्त्वाचा झूम कॉल सुरू आहे आणि आपण गुपचूप खाली ईमेल्सना रिप्लाय देतोय, किंवा टीव्हीवर मस्त मॅच बघता बघता मुलांचा अभ्यास पण घेतोय, आणि मग स्वतःलाच शाब्बासकी देतो. वाह, काय मॅनेजमेंट आहे आपलं! एकाच वेळी किती गोष्टी करतो आपण. बरं, हे झालं आपल्याला काय वाटतं ते. पण चला आता या भावनेच्या पलीकडे जाऊन विज्ञान काय म्हणतंय, आपला मेंदू नक्की कसा काम करतो ते बघूया. आपल्याला तर वाटत असतं की आपण एकदम भारी आहोत, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढतोय आणि जिंकतोय सुद्धा. पण मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, न्यूरोसायन्स हे याबद्दल काय सांगतात? तुम्हाला सांगतो, याचं उत्तर आपल्या या गैरसमजाला एक मोठा धक्का देऊ शकतं. सायकोलॉजी एक गोष्ट अगदी क्लिअर सांगतो. मल्टीटास्किंग असं काही अस्तित्वातच नाही. हे फक्त एक सुंदर नाव दिलेलं खोटं आहे. आपला मेंदू एकाच वेळी 2 क्लिष्ट कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बनलेलाच नाहीये. मग आपण जे करतो त्याला काय म्हणतात? त्याला विज्ञान म्हणतं टास्क स्विचिंग. म्हणजे काय, तर आपला मेंदू प्रचंड वेगाने एका कामावरून दुसऱ्या कामावर उडी मारत असतो. म्हणजे गाडी चालवताना फोनवर बोलतो तेव्हा तो दोन्ही गोष्टी एकत्र करत नाही, तर तो विजेच्या गतीने आपलं लक्ष रस्त्यावरून फोनवर आणि फोनवरून परत रस्त्यावर असं सतत बदलत असतो. हा एक प्रकारचा जगलिंग ॲक्ट आहे, कसरत आहे. आणि या सततच्या उड्या मारण्याची, या स्विचिंगची आपल्याला एक मोठी किंमत मोजावी लागते. तुम्हाला माहितीये किती? यामुळे आपल्या कामाची एफिशियन्सी तब्बल 40% कमी होते. म्हणजे जे काम 100% क्षमतेने व्हायला हवं ते फक्त 60%वर येऊन थांबतं. केवढं मोठं नुकसान आहे. पण थांबा, खरी धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे. फक्त कार्यक्षमताच नाही, तर या टास्क स्विचिंगमुळे आपला बुद्ध्यांक म्हणजे IQ तात्पुरता का होईना पण चक्क 10 पॉइंट्सने खाली येतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हे अविश्वसनीय वाटेल, पण हेच वैज्ञानिक सत्य आहे. आता तुम्हाला वाटेल की हे आकडे मी कुठून आणले? तर हे हवेतले आकडे नाहीत, यामागे खूप महत्त्वाचं सायंटिफिक रिसर्च आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे एक संशोधक होते, क्लिफर्ड नॅस. त्यांनी एक प्रयोग केला. त्यांना काय वाटलं होतं की जे लोक सतत मल्टीटास्किंग करतात ते एकदम सुपरमॅन असतील, जास्त हुशार असतील. पण झालं काय की निकाल बघून ते स्वतःच चक्रावून गेले. निकाल अगदी उलटा लागला होता. जे लोक स्वतःला मल्टीटास्किंगचे एक्सपर्ट म्हणायचे ना, त्यांचीच मेमरी सगळ्यात कमजोर निघाली. तेच कामात जास्त चुका करत होते आणि त्यांना एका गोष्टीवर फोकस करणं प्रचंड अवघड जात होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर मल्टीटास्किंग आपल्याला सुपर एफिशियंट नाही, तर सुपर डिस्ट्रॅक्टेड बनवतं. आणि हा विषय काही फक्त परदेशातल्या लॅबपुरता मर्यादित नाहीये. याचे गंभीर परिणाम, याचे चटके आपल्याला रोजच्या आयुष्यात इथे आपल्या भारतात बसत आहेत. तुम्ही बघा, रस्त्यांवर काय परिस्थिती आहे. भारताच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणं हे अपघातांचं एक प्रमुख कारण बनलंय. आणि ऑफिसमध्ये, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कॉर्पोरेट बर्नआउट नावाची जणू काही साथच पसरलीये. लोक मानसिकरित्या थकून जात आहेत, आणि यामागे एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्स सांभाळण्याचा अट्टहास हे एक मोठं कारण आहे. आतापर्यंत आपण प्रॉब्लेम आणि तो किती गंभीर आहे हे पाहिलं, पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सगळ्यात चांगली बातमी ही आहे की यावर खूप सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. आपण आपल्या मेंदूचं हरवलेलं फोकस परत मिळवू शकतो. त्यासाठी फक्त हे 3 नियम आजपासूनच पाळायला सुरुवात करा. पहिला नियम आहे मोनोटास्किंग, म्हणजे एका वेळी फक्त एकच काम. जेवताय, फक्त जेवणाचा आस्वाद घ्या. काही लिहिताय, फक्त लिहिण्यावरच लक्ष केंद्रित करा. दुसरा नियम 20 मिनिटांचा नियम.
कोणतंही काम हातात घेतलं की पुढची 20 मिनिटं दुसरं काहीही न करता पूर्णपणे फक्त तेच काम करा. आणि तिसरा, बॅचिंग, म्हणजे एकाच प्रकारची कामं एकत्र करा. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक नोटिफिकेशनवर ईमेल चेक करण्याऐवजी ठरवून टाका की दिवसातून फक्त 2 वेळात सगळे ईमेल्स बघणार. हे छोटे बदल आहेत, पण तुमच्या कामाच्या स्पीड आणि क्वालिटीमध्ये प्रचंड मोठा फरक घडवून आणतील. तर जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवूया, आपण अशा जगात जगतोय जिथे बिझी असण्यालाच यशस्वी असण्याचं लेबल लावलं जातं. पण आज आपण पाहिलं की हे किती मोठं खोटं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी मी मल्टीटास्किंग करतो अशी फुशारकी मारेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, स्मार्टनेस 10 कामं अर्धवट करण्यात आहे की हातात घेतलेलं एक काम 100% एकाग्रतेने पूर्ण करण्यात आहे? कारण कम्प्युटरकडे अनेक कोर्सेस असतील, पण आपल्याकडे एकच मन आहे आणि त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. तर मनाचे खेळ या आपल्या सिरीजमधला हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी आहे डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ, आणि माझा संपर्क क्रमांक आहे 9850583688. इतक्या एकाग्रतेने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.